संदर्भामध्ये परवा दिवशीच स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये आम्ही त्या सरकारचा, काँग्रेसचं जरी तिथे मुख्यमंत्री असले तर त्या सरकारचा तीव्र शब्दामध्ये आम्ही त्या ठिकाणी निषेध केला, धिक्कार केला। त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांना आपण 1-1 लाख रुपये प्रत्येकी मदत ही त्या ठिकाणी जाहीर केली। आपले हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील आणि सतेज पाटील हे तिघजण त्या ठिकाणी जाऊन ही सगळी मदत देण्याच्या बद्दल त्या सूचना त्यांना सरकारच्या तर्फे देण्यात आलेल्या आहेत। आपण हाही भूमिका मांडली की हा प्रश्न सुटावा, हे अनेक वर्ष सगळ्यांची मागणी आहे। हा जोपर्यंत प्रश्न आता सुप्रीम कोर्टात आहे तो सुटत नाही तोपर्यंत तो प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश म्हणून डिक्लेअर करावा, परंतु ते अजून सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट, आपण समंजसपणे हे सुटण्याच्या करता सनदशीर मार्गाने प्रयत्न करत असताना पण ज्या पद्धतीनं ही दहशत माजवण्याचा प्रयत्न हा कर्नाटक सरकारचा चाललेला आहे, हा अतिशय चुकीचा आणि निषेधार्ह अशा प्रकारचा आहे। ही भूमिका राज्य सरकारने घेतली। शिवाय पंतप्रधानांना पण याबद्दलचं शिष्टमंडळ सध्या केंद्रामध्ये लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे त्या ठिकाणी घेऊन जावं अशाही प्रकारची निर्णय हा झाला। पण हे आम्ही जाहीर केलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली। कुठली? काल राजनाथ सिंग साहेब आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतली। 2 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना। मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, काही काही ठिकाणी नातेवाईक पण तिथं हयात राहिलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळं एकदा ह्या पूर्णपणे सगळं मलबा काढण्याचं काम झालं। काही शंका अशी पण आहे की ते पाणी आणि मलबा इतका जोरात आला की तो पुढं पण नदी वाहते, नदी ती डिंबे धरणाला मिळते, तर त्याच्यात पण काही आपण व्यवस्था पाहण्याची केलेली आहे की तिथं काही दुर्दैवानी कुणी गेलंय का, बुडलंय का, ती पण शहानिशा चालली। रोज आम्ही 2-2दा 3-3दा जिल्हाधिकारी आणि दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या संपर्कात आहोत। आणि त्याच्यातनं एकदा हे सगळं चित्र पुढे आल्यानंतर तिथले ज्यांची घरं वाचली त्यांचंही ताबडतोब आपण दुसरीकडं राहण्याची व्यवस्था केली। आता हे सगळं करत असताना जेवढी घरं वाचली तिथं मग ते तिथंच राहायला मान्यता देतील का, एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यांना आणखीन दुसऱ्या ठिकाणी नेणं जरुरीचं आहे। आज तिथं जी शाळा आहे त्या शाळेमध्ये एक पण मुलगा मुलगी तिथं नाही आहेत, अशा प्रकारची परिस्थिती आहे। ह्या सगळ्या गोष्टी 2च दिवसात कळतील। आपण पण मृतांच्या नातेवाईकांना जे हयात आहेत त्यांना 100% मदत करणार आहे। राज्य सरकारच्या म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव परिसरातली घटना असल्यामुळं तिथं आपण अतिशय व्यवस्थितपणे मदत, म्हणजे केंद्र सरकारच्या पेक्षा जास्तीची मदत आपण त्या ठिकाणी देणार आहोत। त्याबद्दल कुणी तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नये।